नवी मुंबई सारख्या एका शहरात एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे नोकरी करणाऱ्या महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। याचं उत्तर कोण देणार? पोलीस, प्रशासन की सरकार? कपड्यांवरून तरी ही तरुणी एक वर्किंग वुमेन दिसतीये, पण ही नेमकी आहे तरी कोण? एक मिनिट थांबा प्लीज, एक मिनिट थांबा, गडबड करू नका प्लीज, प्लीज एक मिनिट। तुम्ही इकडे थांबा प्लीज, एक मिनिट। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, प्लीज इकडे गडबड करू नका। सर, स्ट्रँग्युलेशन मार्क्स थेट स्ट्रगल मार्क्स सुद्धा। रिकामे पुढे काय एव्हिडन्स मिळतो का बघा। हो सर। सर, आयडेंटिटी कार्ड आणि पर्स मिळाली। सर, बॅग मध्ये विशेष असं काही नाही सापडलं। ठीक आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या। येस। एक मिनिट। जी बॉडी आम्हाला मिळाली आहे त्या मुलीचं नाव आहे मेघना भुसारी। तिच्या आय कार्डवरून आम्हाला असं कळलंय की ती कुठल्या तरी कॉल सेंटरमध्ये काम करते। आता या वेळेला मी तुम्हाला फक्त इतकीच माहिती देऊ शकतो, बाकी ऑफिशियल माहिती इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर देऊ। ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच। थँक्यू मॅडम। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर। सनसनाटी केसेसच्या शृंखलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। एक काळ असा होता जेव्हा फक्त पुरुष कमवायचे आणि महिला फक्त घर संसार सांभाळायच्या। अर्थात हे चित्र आता कधीच बदललंय। सगळ्याच स्तरातल्या महिला या आता नोकरी आणि बिझनेस मध्ये आहेत। तर अशा या वर्किंग वुमेनच्या बाबतीमध्ये समाजामध्ये अजूनही या महिलांनी फक्त चूल आणि मूलच सांभाळावं असा विचार असणारी मंडळी सुद्धा कमी नाहीयेत। ही कथा आहे जेव्हा वर्किंग वुमेनसाठी शहरातल्या भरघोस पगार देणाऱ्या कंपन्यांनी आपली कवाडं खुली करायला सुरुवात केली होती तेव्हाची। अशाच एका कॉल सेंटरमध्ये जॉब करणारी मेघना आपली शिफ्ट संपवून जेव्हा बाहेर आली त्यानंतर ती बेपत्ता झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचा बलात्कार झालेला मृतदेह पोलिसांना सापडला। मेघनाच्या बाबतीत नक्की काय घडलं, हे कृत्य तिच्या बाबतीत नक्की कोणी केलं, कोणी केला तिचा खून, हे सत्य जाणून घेण्यासाठी पाहूया आजचा एपिसोड वर्किंग वुमन। कसं वाटलं घर? सुपर्ब आहे घर। थँक्यू। अच्छा, मी हा कलश देवारात ठेवून येते। अगं आई, ये ना, तू का थांबली बाहेर? ये। आई, मन्या, कसं वाटलं घर? या हॉलपेक्षा आपल्या घरचं किचनच जास्त मोठं आहे। अगं आई, काय बोलतीयस? अरे बाबा, काहीच बोलत नाही मी, उगाच दुधात मिठाचा खडा नको। अगं आई, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या मेघनावर नीट लक्ष ठेव, नाहीतर डोक्यावर मिऱ्या वाटेल तुझ्या। आई, उगाच काही बोलू नकोस, भांडणाला कारण नको, जरा गप्प बस। मन्या, बाहेर गार्डन आहे, बघितलंस का ते? केवढं मोठं आहे, आपण राऊंड मारू शकतो, तिथे बसून गप्पा मारू शकतो। दादा, ते सगळं ठीक आहे, पण वहिनीने एवढी घाई करून लोन करून घर घ्यायची गरज काय होती? अहो मनोहर भाऊ, तुम्ही होम लोनचं अजिबात टेन्शन घेऊ नका, घ्या, तुम्ही तोंड गोड करा। मेघू, हाय। अर्पिता, वेलकम वेलकम। टीएस, कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू सो मच। कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू। आय एम सो हॅपी यार। मेघना, तुझं जे काही टार्गेट होतं ना ते तू अचीव केलंयस। आय एम सो प्राऊड ऑफ यू। सिरियसली, थँक्यू सो मच। चल ये ना तू, भिका बस, ये बस। अरे आई, कशा आहात? मला काय धाड भरली आहे? घर मस्त आहे तुमचं।
हो ऐक ना, हे घे तू तोंड गोड करून घे. दोन घे दोन. थँक्यू. बाकी येताना काय प्रॉब्लेम नाही. ताई मेघना आणि अरविंद, तुम्हाला दोघांना तुमच्या नवीन घरासाठी आमच्या दोघांकडून खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच. पण असं थँक्यू म्हणून चालणार नाही, आम्हाला पेढे लागतील. हे घे. काय यार, आम्ही तुझ्या हातानच पेढे खाणार. अगं मेघू, जिजू इतकं म्हणतात तर भरव ना त्यांना पेढा. मग आखिर साली आधी घरवाली होती है. काय अरविंदजी, बरोबर बोलते ना मी. सो प्राऊड ऑफ यू. पेढे पेढे या ना, ये. काय छान घर आहे तुमचं. थँक्यू. बस बस बस. अंकित, हां ये. आई, पूजा वगैरे सगळं आपल्या प्रथेप्रमाणे झालं ना? आई काय झालं? तुम्ही रागवलात माझ्यावर? माझं काही चुकलं का? मला सांग, हे एवढं कर्ज वगैरे काढून घर घ्यायची काही गरज होती का? आई असं का म्हणताय तुम्ही? स्वतःचं छोटंसं का असे ना, हक्काचं एक घर असावं असं लग्न झालेल्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. आई प्लीज रागवू नका. बरं ते सोडा, हे या तुमच्या नवीन अकाउंटचं ATM कार्ड. मी आणि अरविंद दर महिन्याला घर खर्चाचे पैसे यात ट्रान्सफर करत जाऊ. घ्या ना प्लीज, घ्या, नाही म्हणू नका. मेघना, अगं चल पटकन, ऑफिसचे सगळे वाट पाहत आहेत तुझी. हो तू हो, पुढे मी आलेच. बरं. आई प्लीज. तुझा सगळे वाट बघतायत तुझी. थँक्यू सो मच आई. अरविंद, आपण इन्व्हाइट केलेले सगळे गेस्ट येऊन गेले. खूप छान झाला ना कार्यक्रम? खूप मजा आली. मजा तर येणारच ग तुला. पेढे भरवायला मिळाले ना तुला आज. काय बोलतोस तू अरविंद? अरे ताईने स्वतः मला जिजूंना पेढा भरवायला सांगितला आणि तूही होकार दिलासच ना. उद्या मी तुला विहिरीत उडी मारायला सांगतो. अरे अरविंद, कुठला विषय कुठे नेतोयस तू? तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मेघना, काही करून त्या अंकितला पेढा भरवायचा टाळलं असतास ना तर हा गैरसमज झालाच नसता. अगं आज जो काय प्रकार झालाय ना तो आईला, मनोहरला आणि मला अजिबात आवडलेला नाहीये. अरविंद, तुमच्या मनात जे आहे ना तसं माझ्या मनात काहीच नाहीये. तसा मी विचार केला नाही आणि करणारही नाही. तरी पण आज जे घडलं ना त्यासाठी सॉरी. जिजू प्रकरण शक्य तेवढा लवकर संपवलंच पाहिजे, नाहीतर संशयामुळे माझा आणि ताईचा संसार उद्ध्वस्त होईल. काय झोपला नाहीत अजून? काय करताय काय? हा मयू, मेघनाने सोशल मीडियावर अपलोड केलेला फोटो पाहिलास? बघ किती अप टू डेट दिसते. म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला? निदान या मेघनासारखी टकाटक तर राहा. बस झाला तुमचं आता हे मेघना पुराण. झोपा आता. कालचे सगळे रिपोर्ट्स मी मेल केले आहेत. कदाचित उद्यापर्यंत त्यांचा आन्सर येईलच. या नॉट एन इश्यू. दादा, कॅब कुठे आहे आमची? मॅडम ती बघा तिकडे. ओके, थँक्यू. आणि हो ते ना, नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा. तू तर एक शब्दही बोलू नकोस. काल का नाही आलास तू? एक्स्ट्रीमली सॉरी यार. काल तू मुकेश आला नाही यार, त्यामुळे मला डबल ड्युटी करावी लागली. इट्स ओके, पण तुला याची पेनल्टी द्यावी लागेल. हा आता तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा मॅडम. बरं आता तरी शुभेच्छा स्वीकारणार आहात की नाही? थँक्स. बरं चला मॅडम, कार रेडी आहे तुमची. चल. काय मग दीदी, कसं झालं कालचं फंक्शन? खूप मस्त. तू ये ना नवीन फ्लॅट बघायला. अरे दीदी, तुझा पिकअप पॉइंट मिळाला ना की मी नक्की येणार.
यार मेघना, मला ना खूप भूक लागली आहे. म्हणजे पाणीपुरी भेळपुरी असं काहीतरी ना चटपटीत खावं असं वाटतंय. मॅडम तुम्हाला भूक लागली आहे का? हो खूप. इथे जवळच एक मस्त पाणीपुरी मिळते. ए मग तू आम्हाला तिथे ड्रॉप करतोस का? मग नंतर आम्ही रिक्षाने जाऊ घरी. आय चालेल? डोंट माइंड. आय डोंट माइंड काय? तू पण चल आमच्या सोबत. कंपनी दे आम्हाला. काल नाही आलास ना त्याची शिक्षा समज. अभी दीदी ने बोला तो करना ही पड़ेगा ना. चलो. बरं दीदी तुम्ही पुढे व्हा, मी पार्क करून येतो. हो लवकर ये. मेघना, हा गिरीश खूप वेल एज्युकेटेड दिसतो ग. दादा 3 शेवपुरी बनवा. अगं दिसतो म्हणजे तो आहेच एज्युकेटेड. अगं मी आणि गिरीश ना एकाच कंपनीत काम करायचो. अनफॉर्च्युनेटली ती कंपनी बंद पडली आणि मी इथे जॉईन झाले. पण गिरीशला जॉब नाही मिळाला आणि फॅमिली डिपेंडन्सी असल्यामुळे कार घेऊन ड्रायव्हरचा जॉब करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. अच्छा, नाही हे मला माहिती नव्हतं. भैया मेरे लिए जरा तीखा बनाना. काय मग दीदी, आज काय इच्छा तुमची खायची? आज काही नको प्लीज, तू लवकर घरी सोड. अरविंदला नाईट शिफ्टला जायचंय, त्याचा टिफिन रेडी करायचंय. हो यार, आणि मला सुद्धा आज घरी लवकर पोहोचायचंय. लवकर जाऊयात. हो पण सिग्नलला तर थांबावं लागेल ना आपल्याला. ते कालचे काय मेघना? जिजू तुम्ही? अगं तुझ्या ऑफिसच्या काय क्लायंटशी काम होतं म्हणून आलो होतो. चल घरी सोडतो तुला. नको जिजू, मी जाते कॅबने, तुम्ही व्हा पुढे. अरे चल ना, तुझ्या आवडीची शेवपुरी खाऊ घालतो. जिजू नको प्लीज. यार किती भाव खाशील यार. बरं शेवपुरी नाही पावभाजी. चल चल चल. अर्पिता तू हो पुढे, मी जिजूंसोबत जाते. नो प्रॉब्लेम. हॅलो अरविंद. हो मी निघाले, मी ऑफिसच्या बाहेरच आहे, कॅबची वाट बघते. हो आले. येस, तुझ्या आवडीची शेवपुरी. अगं घे. जिजू तुम्ही हे जे माझ्याशी वागताय ना, कम ऑन यार, मेवणी आहेस तू माझी, म्हणून तुझी असं लाड पुरव तुम्ही. हे का नाटकं नच करू. तोंड उघड. हा येस, भारी आहे ना. कॅबची वाट पाणीपुरीच्या ठेल्यावर बघत होतीस वाटतं. अरविंद ऍक्च्युली काय झालं, आज ऑफिसमधून निघताना ना. किती खोटं बोलशील मेघना. तो अंकित तुला किती प्रेमाने पाणीपुरी भरवत होता ना, हे बघितलंय मनोहरनी. अच्छा मनोहर भाऊ, दुसऱ्यांच्या चुगल्या करण्यापेक्षा ना 2 पैसे कमवायला शिका जरा. ए मेघना, तू त्याला काय बोलतेस ग? त्याने जे बघितलंय ना तेच सांगितलंय मला. आणि त्याचं सोड ग, मी तुला बघितलं नाही का, तू किती प्रेमाने त्याला पेढा वगैरे भरवत होतीस ते. आणि आजकाल तर तुला सोडायला यायला लागलं इकडे. तुला काय वाटलं मला ही नाटकं कळत नाहीये? तुझा माझ्यावर नाही ना विश्वास? हा घे फोन, अर्पिताशी बोलून घे. हे फोन बिनचे नखरे ना तुझ्याकडे ठेव. आणि आता मी काय सांगतो ते नीट ऐक. हे नखरे ना लवकरात लवकर बंद झाले पाहिजे ना, नाही तर मी तुझ्या ताईला, त्या अंकितला आणि तुला. चल रे. हॅपी बर्थडे. थँक्यू. अरविंद तुला माहिती मी आज तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवल्यात. खीर, गुलाबजामुन, चॉकलेट केक पण मागवलाय आणि एवढं डेकोरेशन केलंय. प्लीज. अरविंद एनिथिंग रॉंग? जॉब केलाय माझा. व्हॉट? हो. कसं शक्य आहे? तू तर म्हणाला होतास की पुढच्या महिन्यात तुला प्रमोशन मिळणार आहे आणि आता हे सगळं कसं काय? मेघना अगं मी खोटं बोलीन का? हे ना कार लोन आहे, होम लोन आहे, आईला पैसे द्यायचे आहेत. हा आपला सगळा खर्च. मेघना मला टेन्शन आलं आता. मला काही समजत नाहीये यार. अरविंद इथे बघ, रिलॅक्स हो. तू का टेन्शन घेतोयस? बी पॉझिटिव्ह. अरे तुला याच्यापेक्षा चांगला जॉब मिळेल. तुझा स्वतःवर विश्वास नाहीये? हा बघ माझ्याकडे, सगळं ठीक होईल. तू शांत हो, तू रिलॅक्स कर. येते बस, ये. मेघना मला काही सुचत नाही. तू बस, शांत राहा, शांत राहा. तू बस, मी पाणी आणते.
आई बोल. अरविंदा, काय करतोयस रे बेटा? काय नाही, जॉब शोधण्याची कामं चालू. तू बोल, काय आलं? गेले 2 महिने मेघनाने मला पैसे नाही पाठवले रे. काय? जोपर्यंत तुझा जॉब चालू होता तोपर्यंत नियमित पैसे पाठवत होती. आता बघ, तुझा जॉब नाहीये तर तिने पैसेच पाठवायचं बंद केलं. आई जरा थांब, मला तिच्याशी बोलू देत. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, मी बोलतो तिच्याशी आणि तुला फोन करतो मी. अरविंद, तुझा ब्रेकफास्ट रेडी, जेवण रेडी. पण प्लीज जेवण झाल्यानंतर सगळी भांडी फ्रीजमध्ये ठेवून दे. ओके, चल मी निघते. ओके, एक मिनिट. काय झालं, तू आईला पैसे नाही पाठवत चालली? अरविंद, कसं शक्य आहे? अरे, दर महिन्याच्या 5 तारखेला जशी सॅलरी येते ना तसं मी आईच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करते. थांब, हे बघ, माझ्या बँकचे डिटेल्स चेक कर. मेघना, मग आई असं का म्हणते? होतं कधी कधी बँक प्रॉब्लेममुळे. यू डोंट वरी, मी माझ्या बँकेमध्ये चेक करते आणि आज सॅलरी झाल्या झाल्या मी आईला स्वतःहून कॅश नेऊन देते हातात. ठीक आहे? ओके, चल, तू जेवून घे. हां, बाय. हॅलो सर, थँक्यू सो मच सर. मी उद्यापासून जॉईन करायला तयार आहे सर. मी आत्ता लगेच पाठवतो. मला प्लीज ईमेल ID पाठवा, मी लगेच पाठवतो. मेघना, हे काय? मेघना भुसारी हत्याकांडाचं रहस्य आपण जाणून घेण्यासाठी नवी मुंबई पोलीस स्टेशनसाठी आपण विचारू घ्या. सर, मेघना भुसारी हत्याकांडाबद्दल आपलं म्हणणं काय? सर, मॅम आतापर्यंत कुठल्या नवी मुंबईतील कॉल सेंटरमध्ये जॉब करणाऱ्या मेघना भुसारी यांच्या हत्याकांडाबाबत आम्ही वारंवार चौकशी करून सुद्धा पोलीस काहीही उत्तर द्यायला तयार नाहीयेत. यामध्ये नक्की कोणाचा हात आहे? पोलीस आरोपीला पाठीशी घालतायत का? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. नई मुंबई में हुए मेघना भुसारी हत्याकांड के बारे में पुलिस अभी तक कुछ भी जानकारी नहीं दे रही है. हम उनसे पूछताछ करने की कोशिश कर रहे हैं. मिस्टर अरविंद, आय नो ही इन्क्वायरीची वेळ नाही आहे, पण आम्हाला आमची प्रोसिजर करावी लागेल. मला सांगा, तुमचं आणि मेघनाचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? काल रात्री. किती वाजता? 9:15. काय बोलणं झालं? साहेब, मला नवीन जॉब लागला आहे हे मी तिला सांगायला फोन केला होता. साहेब, जॉबची न्यूज ऐकून खूप खुश होती ती. मला म्हणाली 1 तासात घरी परत येते, पण तिला यायला खूप उशीर झाला. 12 वाजले. सर, असं कधीच झालं नव्हतं. मी पोलीस स्टेशनला यायला पण निघालो होतो साहेब. पण बरं, मेघना ऑफिसला कशी जात होती? म्हणजे तिचं स्वतःचं व्हेकल वगैरे होतं का? ऑफिसचा पिकअप अँड ड्रॉप असंच होती. तुमच्या दोघांपैकी काल ड्युटीवर कोण होतं? आम्ही दोघेही होतो सर. मग मेघना भुसारीला घरी कोणी ड्रॉप केलं होतं? सर, ॲक्च्युली मेघना दिदीला मीच ड्रॉप. हा का मॅटर आहे? सर, मेघना दिदी माझी मानलेली बहीण होती. मग तिला ड्रॉप कोणी केलं होतं? सर, ड्रॉप करायचा टर्न माझाच होता, पण ऐनवेळी लॉकशीट बदलली, मग माझी ड्युटी चेंज झाली. मग मुकेशने तिला घरी सोडलं. बोल रे. नाही सर, म्हणजे हो सर, मी सोडणार होतो पण. सर, या मिस अर्पिता, मेघनाच्या कले. सर, याच काल मेघनासोबत ड्युटीवर होत्या. यांना काहीतरी सांगायचं आहे. बोला मॅडम. सर, ॲक्च्युली काल अरविंदशी फोनवर बोलणं झाल्यावर मी आणि मेघना घरी जायला निघालो. आज ना 2 गुड न्यूज मिळाल्या आहेत. कोणत्या? एक तर अरविंदला जॉब मिळाल्याची आणि दुसरी आपली सॅलरी अकाउंटला क्रेडिट झाल्याची. सॅलरीचं तर ठीक आहे ग, पण मेन म्हणजे अरविंदला जॉब लागलाय. दॅट इज मोर इम्पॉर्टंट, राईट? चल निघूयात. हो, या. ऐक ना अर्पिता, तू हो कॅबने पुढे, मी ऑटोने जाते. मला एक अर्जंट काम आलंय. अर्जंट काम? कसलं? ते मी तुला नंतर सांगते. तू हो पुढे. ओके? ओके, बाय. टेक केअर. येस, बाय.
सर मी मेघनाला ड्रॉप केलं ही गोष्ट जरी खरी असली तरी आम्ही घोरपडे रोडवर गेलो ना सर, तेव्हा तिनं तिच्या कामाचं निमित्त सांगितलं ती तिथेच उतरली. का? म्हणजे तिने काही सांगितलं नाही? तू तिला विचारलं नाहीस? विचारा ना. इनफॅक्ट मी तिला हे पण म्हणालो की रात्रीची वेळ आहे घरी सोडू का, तर ती नाही बोलली. तिथे सोडल्यानंतर ती कुठे गेली, म्हणजे कुठल्या दिशेला गेली? ते नाही माहीत सर. नाही ॲक्च्युली काय झालं की त्यावेळेस मला माझ्या एका क्लायंटचा फोन आला होता आणि मी क्लायंटसोबत बोलण्यात इतका गुंग झालो की ती कुठल्या दिशेला गेली मला काही दिसलं नाही सर. त्या क्लायंटला फोन लाव. माझा फोन तर तुमच्याकडे आहे ना सर. रेखामी सर यांचा फोन द्या. तर नॉट रिचेबल आहे. ठीक आहे. रेखामी सर जोपर्यंत याच्या क्लायंटचा फोन लागत नाही याला आत ठेवा. हो सर. नाही हो सर. सर आई शपथ मी काहीच केलेलं नाही. त्यांना सांगा मी काहीच केलेलं नाही. आवाज सर. सर मेघनाचं असं काय अर्जंट काम असेल जे तिने तिच्या नवऱ्याला सुद्धा नाही सांगितलं? काहीतरी गडबड आहे श्वेता. त्या अंकितने स्टेटमेंट दिल्याप्रमाणे मेघनाला त्याने घोरपडे रोडवर सोडलं आणि त्यानंतर ती गायब झाली. सर जर अंकितचं लास्ट लोकेशन तेच असेल तर घोरपडे रोडवरच्या कुठल्या तरी CCTV मधून काही ना काही क्लू नक्कीच मिळेल. अजून एक महत्वाचा मुद्दा, त्याच दिवशी मेघनाची सॅलरी पण झाली होती. एक काम करा, तिचे बँक स्टेटमेंट्स लवकरात लवकर मागा. येस सर. मेघना भुसारीचे बँक स्टेटमेंट चेक केले सर. 5 तारखेला रात्री तिच्या अकाउंटमध्ये तिची सॅलरी क्रेडिट झाली, पण सर 11 वाजेनंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या बँकच्या ATM मधून लगेच ती विथड्रॉ केली गेली. त्या ATMचे लोकेशन्स सर ते चेक करायला मी आपली टीम पाठवली. सर मेघना भुसारीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर विंडपाईप चोक झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि शरीरावर स्ट्रगल मार्क सुद्धा होते. सर महत्वाचं, तिचा खून करण्याआधी तिच्यावर रेप सुद्धा झाला. मेघनाच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती त्या कॉल सेंटरमधील मॅनेजर मिस्टर गोखले हे आपल्या बरोबर आहेत. तर जाणून घेऊया मेघनाला त्या दिवशी काय घडलं होतं. सर एकंदरीत या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? हे बघा, तपास आणि चौकशी हा प्रश्न पोलिसांचा राहिला. पण सर तुम्ही थोडं तरी क्लिअर करू शकता? नो 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 मोटिवेशन. सॉरी सॉरी सॉरी. मेघनाच्या बाबतीत काय घडलं तुम्हाला माहिती आहे? तुमचा कुणावर संशय आहे का? डोंट वरी, जे काय ते खरं खरं सांगा. तुमचं नाव डिस्क्लोज नाही होणार. पण मॅम ऑफिसमध्ये एवढा कामाचं प्रेशर असतं की असला घाणेरडा विचार कोणाच्या मनात येणारच नाही. आणि सर दीदीच्या बाबतीत ही नीच गोष्ट एकच व्यक्ती करू शकतो. कोण? अंकित. कशावरून? सर तो अंकित नेहमी हाय मेघना. हाय जिजू. लुकिंग ब्युटिफुल. जिजू मी निघते, मला उशीर होतो. चल सोडतो तुला घरी. जिजू मी घरी नाही जाते. मग जिथे कुठे चालले तिकडे सोडतो. जिजू मी ऑफिसच्या कलिग सोबत जरा बाहेर जाते, मला लेट होतोय. बस. सर अंकित दीदीच्या मागे खूप लागायचा, म्हणून त्या दिवशी दीदी त्याच्याशी खोटं बोलली. आणि कंपनीच्या कामासाठी जर का बाहेर जायचं असेल तर कंपनी स्टाफला वेगळी कार देते. हो सर, गिरीश खरं बोलतोय. सर मी सुद्धा एक स्त्री आहे. कुठल्याही स्त्रीला, मग भलेही तो तिचा रिलेटिव्ह असो किंवा फ्रेंड, त्याचं वागणं बोलणं त्याचा स्पर्श हे सगळं कळतं. आणि मेघनाला सुद्धा ते कळत होतं. आणि अंकितचं ऑफिसवर वारंवार येणं हे तिला खटकत होतं. हे तुम्हाला कसं कळलं? सर मेघना डोंट फील बॅड, बट आय एम युअर बेस्ट फ्रेंड म्हणून बोलतेय मी. तुला जर अंकित जिजूंचा एवढाच त्रास होतोय तर त्यांच्याशी क्लिअर का करत नाहीस? तुला काय वाटतं? मी त्यांना हे सांगितलं नसेल? मी त्यांना हे क्लिअर कट सांगितलंय, त्यांच्याशा वागण्यामुळे माझं मॅरिड लाईफ डिस्टर्ब होत आहे. पण एवढं स्पष्ट सांगूनही त्यांना जर कळत नसेल ना तर मी काय करू? तू हे सगळं ताईला का नाही सांगत? नाही ताई नको, अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. अगं पण मग इट्स ओके, यू कॅरी ऑन. मेघना मेघना तुला रिस्पॉन्स नव्हती देत म्हणून तू तिचा मर्डर केलास. बोल. कुठं आहे साहेब हे?
तू काही ना काही कारण सांगून तिच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला भेटत होतास. तिचा जेव्हा खून झाला तेव्हा शेवटचा तूच तिला भेटला होतास. नाही हो सर, खोटं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी तिला ड्रॉप करायला गेलो होतो, पण घोरपडे रोडवर ती उतरून गेली होती साहेब. मान्य आहे की मला तिची लाईफस्टाईल, तिचं राहणं आवडत होतं म्हणून मी तिच्या मागावर होतो, पण मी तिचं आयुष्यपच सांगतो मर्डर नाही केलं साहेब. मग कोणी केला? अरविंद मर्डर केला तिचा. कशावर सर? एकदा चल बाय. बाय जिजू. ए हाय, काय म्हणतो, कसा आहेस? मेघनाला ड्रॉप करायला आलो होतो. चल बाय, येतो. हा चल. हा काय प्रकार आहे मेघना? अरविंद, तू जसं समजतो तसं काहीच नाहीये. मग हा अंकित तुला रोज रोज सोडायला कशाला येतो इथे? अरे मी जिजूंना खूपदा सांगितलं माझ्या मागे लागू नका, पण ते ऐकतच नाहीयेत. मी काय करू? अरविंद, विश्वास ठेव माझ्यावर. मेघना, आय एम डॅम सिरियस. हा तुला शेवटचं सांगतोय मी आता. हा जर इथे परत दिसला ना तर तुम्हा दोघांनाही मारून टाकेन मी. सॉरी, ॲक्च्युली सेलफोन इथे विसरलो होतो. सेलफोन. एनिवेज, बाय बाय मेघना. सर, मेघनाचा मर्डर त्या अरविंदच केलाय आणि आता तू मला पण मारून टाकणार साहेब. सर, मेघना मर्डर केसमध्ये आरोपींनी ज्या ज्या ATM सेंटरमधून मेघनाच्या अकाउंटमधून पैसे काढले त्या सगळ्या स्पॉटचे CCTV फुटेजचे मी स्टील घेऊन आले. आयडेंटिटी एक्सपोज होऊ नये म्हणून हेल्मेट घातलंय. हा कोण? सर, हा माणूस एका ATM सेंटरमध्ये पहिल्यांदा शिरला आणि त्यानंतर हा हेल्मेट घातलेला माणूस आत गेला, म्हणून या दोघांचे सुद्धा फोटो आले. हा कोण? हा मन्या सर. मन्या कोण? मन्या म्हणजे मनोहर, अरविंदचा धाकटा भाऊ. काय करतो? याला काही नोकरी नव्हती म्हणून हा इन्शुरन्सचं काम करतो. म्हणजे अरविंद आणि मेघना नवीन घरात शिफ्ट झाले तेव्हापासून याला आणि याच्या आईला घर खर्चाला पैसे पाठवतात. तुला कसं माहिती? माझ्या बायकोने सांगितलं, मयुरीने. काय सर, हे सगळं साफ खोटं आहे सर. सर, अंकितने मेघनाचा मर्डर नाही केलाय सर. सर प्लीज अंकितला सोडा, प्लीज. मॅडम, आमचा तपास सुरू आहे, पण जोपर्यंत खरा आरोपी सापडत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या मिस्टरांना नाही सोडू शकत. पण अंकित असं करू शकत नाही. हे बघा मॅडम, ज्या रात्री हे घडलं तेव्हा तुमचा नवरा मेघना सोबत होता. याचे पुरावे आहेत आमच्याकडे. मेघनाचं आणि तिच्या सासूचं रिलेशन कसं होतं? म्हणजे तिची सासू मेघनाला त्रास वगैरे देत होती का? असं काहीच नव्हतं. पण सर, मेघनाने नवीन फ्लॅट घेतला होता. अरविंद आणि मेघना दर महिन्याला अरविंदच्या आईच्या अकाउंटला पैसे पाठवायचे, पण त्यानंतर अरविंदची नोकरी गेली. मग आई, उगाच तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. वहिनी, आई बरोबर बोलते. मनोहर भाऊ, उगाच माझं तोंड उघडायला करू नका. काय बनायचंय काय ग तुला? आई, हे बघ, मी दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करते, ही त्याचे डिटेल्स. आणि मनोहर भाऊ, तुम्हीच दर महिन्याला आईच्या अकाउंटमधून पैसे काढून आणता ना? काय म्हणजे त्यांनी तुझे पैसे खाल्ले का? आता जे काही आहे ते तुम्ही त्यांनाच विचारा. बोला ना मनोहर भाऊ. मेघना, उगाच माझ्या मुलावर भलते सलते आळ घेऊ नकोस. तुला काय वाटलं मला काही समजत नाही? हा, तू आणि तुझे लाडके जिज्जू, तुमचं जे लफडं आहे ना ते त्याने अरविंदला सांगितलं, त्याचं तू उट्ट काढतेस. सर, मेघनाने अरविंदला ती दर महिन्याला सासूच्या अकाउंटला पैसे पाठवायची याचा प्रूफ दिला होता. ही मेघनाची सासू राहते कुठे? सर, घोरपडे रोडवरील चौकात. सर, मला त्या मनोहरवर स्ट्रॉंग डाऊट आहे. त्याच्यावर वॉच ठेवायला हवा. कारण सर, असंही होऊ शकतं की अंकित आणि मेघनाचं अफेअर आहे. या संशयावर अरविंदने मनोहरला तिची सुपारी दिली असेल आणि मग मनोहरने अंकितला हाताशी घेऊन मेघनाला ATMच्या इथे सोडलं असेल आणि मग मनोहरनेच त्या हेल्मेटवाल्या व्यक्तीला मेघनाचा काटा काढायला सांगितलं असेल. मनोहरचा फोटो आपल्याला ज्या ATM सेंटरमध्ये मिळाला ते घोरपडे रोडवर आहे ना? येस सर. हॅलो. येस. ओके, ऑल राईट, थँक्यू. सर, मेघनाच्या दुसऱ्या सेव्हिंग्ज अकाउंटमधून आजच पॉलिसीचं एक प्रीमियम कट झालं. हा मनोहर पण इन्शुरन्सची कामं करतो ना? येस सर. करेक्ट. मनोहर
आणि अरविंद. अरू, तुझ्या पुढे उभं आयुष्य पडलंय. अरे विसर त्या मेघनाला, दुसरं लग्न कर. दादा, आणि तू वहिनीने घेतलेला फ्लॅट आहे ना, तो सुद्धा विकून टाक. हा, तुझ्यासाठी दुसरी चांगली मुलगी मीच बघते आता. साहेब मेघनाचा कोणी सापडला? सापडेल, पण आता जे काय ऐकलंय ना त्यावरून असं वाटतंय की मेघनाच्या खुनामध्ये तुम्ही तिघेही सामील आहात. अहो काहीतरीच काय, आम्ही का मारू मेघनाला? पॉलिसीच्या पैशांसाठी. काय? मनोहर, तू पॉलिसी एजंट आहेस ना? हो मॅडम. मेघनाची पॉलिसी काढून तुम्ही सगळ्यांनी मिळून तिचा वेल प्लॅन मर्डर केला आहे. काही काय बोलताय मॅडम? तुमच्याकडे ठोस पुरावे तरी आहेत का? तोही सापडेल, आणि तो जेव्हा सापडेल ना तेव्हा तुमच्यापैकी कोणी सुटणार नाही. सर एक मिनिट. हे बघा, मी तुमच्या कुठल्याही इन्क्वायरीला सामोरं जायला तयार आहे. पॉलिसीचे जे काय पैसे आहेत ना ते मी घेईन आणि मेघनाच्या घरच्यांना देईन. मला नाही फरक पडत त्या पैशांचा. तर मेघनावर प्रेम होतं माझं, आणि अजूनही आहे, आणि ह्याच्या पुढे राहील. हे आई जे काय म्हणते ना दुसऱ्या लग्नाचं, मी नाही करणार आहे दुसरं लग्न वगैरे. लक्षात ठेवा, मेघनाच्या खुनात संशयित म्हणून तुम्ही सगळे आमच्या रडारवर आहात. आम्हाला विचारल्याशिवाय शहर सोडून जायचं नाही, कळलं? मेघनाच्या केसच्या बाबतीत सगळ्या शक्यता पोलिसांनी पडताळून पाहायला सुरुवात केली, पण तरी सुद्धा तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करणारा हा खूनी नक्की कोण आहे हे पोलिसांना काही केल्यास समजत नव्हतं. घटनेच्या रात्री 9 वाजता ऑफिसमधून बाहेर पडलेली मेघना ही अंकित सोबत घोरपडे रोडवर जाईपर्यंत जिवंत होती, आणि त्यानंतर ती बेपत्ता झाली. आणि त्यानंतर म्हणजेच रात्री 11 वाजल्यानंतर तिच्या अकाउंटमधून वेगवेगळ्या ATM सेंटरमधून पैसे काढण्यात आले. आणि याच मुद्द्यावर पोलिसांनी घोरपडे रोडवरच्या ATM सेंटरपाशी काही माहिती मिळते का हे शोधायचं ठरवलं. या बाईंना ओळखता? हो, यांच्या सासूबाईंना इथं पलीकडे राहतात. 2-3 दिवसापूर्वी ना रात्रीच्या वेळेला एका स्कूटरवर आल्या होत्या एका बाप्यासोबत. ती गाडी गेली आणि मग ते सासूच्या घरी निघून गेल्या. मॅडम, 5 जूनच्या रात्री मेघना तुमच्याकडे आली होती हे सांगणारे आमच्याकडे साक्षीदार आहेत. हो, आली होती ना. म्हणजे काय ना, तिचा पगार होतो 5 तारखेला, म्हणून ती मला पैसे द्यायला आली होती आणि निघून गेली. मग ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून का लपवलीत? आम्हाला दुसऱ्या दिवशी अरविंदकडून कळलं की मेघनाचा खून झालाय. ह्या सगळ्यात अडकायला नको म्हणून मी टाळलं सांगायचं. पण आम्ही नाही केला मेघनाचा खून. 5 तारखेला रात्री ATM सेंटरमध्ये काय करत होतास? मॅडम, दर महिन्याच्या 5 तारखेला वहिनी आईच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे. तेच पैसे काढायला मी ATM सेंटरमध्ये जातो. त्या दिवशी मी गेलो, पण वहिनीने आईच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केलेच नव्हते. मेघना दर महिन्याला पैसे ट्रान्सफर करायचे आणि ते तूच आणायला जायचास ना? काय करायचं असता पैशांचा? मी क्लबमध्ये पत्ते खेळायचो. बघितलात, मेघना मेहनतीने जे पैसे कमवायची. तुमचा मुलगा बोल, तुझ्या वहिनीचा मेघनाचा मर्डर का केला? साहेब, मी नाही मारलो माझ्या वहिनीला. मी माझ्या वहिनीचा खून का करीन? देवा शपथ सांगतो, मी खून नाही केला. त्या दिवशी वहिनी आईला भेटायला घरी आली होती, तेव्हा मी बिल्डिंगच्या खालीच होतो. वहिनी, तू एवढ्या रात्री? हो, ते घर खर्चाचे पैसे द्यायला आले होते. चल मी निघते. वहिनी, मी ड्रॉप करतो ना. नाही, राहू दे, मी ऑटोने जाईन. ओके. सर, मेघना मर्डर केसमध्ये आपले 3 सस्पेक्ट्स होते: अरविंद, अंकित आणि मनोहर. सर, ज्या रात्री खून झाला त्या रात्री अरविंद त्याच्या घरीच होता. अंकितने सुद्धा मेघनाला सोडल्यानंतर तो त्याच्या क्लायंटला भेटायला गेला होता. आणि सर, मनोहर तिला बिल्डिंग खालीच भेटला होता हे आता CCTV फुटेज बघून क्लिअर झालं. पण मग सर, मेघनाचा खून कोणी केला असेल? श्वेता, इतक्या रात्री मेघना कुठल्या अनोळखी व्यक्तीबरोबर जाणार नाही. तिचा रेप करून खून करणारी व्यक्ती ही डेफिनेटली तिच्या ओळखीची असणार. कोण असेल ती? तिचा मानलेला भाऊ गिरीश. त्याची माहिती काढा. त्याचा कुठला क्लू मिळतो का बघा. येस. दीदी म्हणायचंच ना तिला, पण तिचा खून का केलास? सर,
सर मी मेघना दीदीचं मर्डर का करू? गिरीश, तू एज्युकेटेड असून तुझ्याकडे जॉब नव्हता म्हणून तू लोनवर कार घेतलीस. लोनचे इन्स्टॉलमेंट सुद्धा थकलेले होते. मग ज्या दिवशी मेघनाचा खून झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच इन्स्टॉलमेंट्स भरायला तुझ्याकडे पैसे कुठून आले? पुरावे आहेत आमच्याकडे तू इन्स्टॉलमेंट्स भरल्याचे. साहेब मी नाही केलं सर. सगळं सांगतो सर. सर कारचा हप्ता भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते आणि त्या दिवशी सकाळी. हो आई. हो आज माझी सॅलरी होईल. नाही मी बँकमध्ये ट्रान्सफर नाही करत आहे. मी स्वतःहून तुम्हाला आणून देईन पैसे. तर मेघना दीदीने तिच्या फोनमध्ये ATMचा नंबर सेव्ह केला हे माहीत होतं मला. म्हणून त्या दिवशी रात्री जाणून बुजून मी तिला सोडण्याची ड्युटी घेतली नाही आणि ती सासूकडे जाणार म्हणजे रिक्षेनेच जाणार हे माहीत होतं मला. पण मग तिचा जिजू तिला घेऊन गेला. मी त्यांचा पाठलाग केला. खोरपडे रस्त्यावरून मेघना दीदी सासूकडे गेली आणि ती परत आली तेव्हा गिरीश तू चल ना दीदी, तो ड्रॉप करतो. अरे पण तू इथे यावेळेस? अगं तुला सगळं सांगतो, तू आधी गाडी तर बघ. ठीक आहे, बरं झालं तू भेटलास. तसंही ऑटो मिळत नव्हती. वेळाची वाट बघते. काय रे, काय झालं? इथे का थांबलास? 1 मिनिटात आलो. ओके. आणि मग माझ्या मनातला सैतान जागा झाला आणि मी तिच्यावर रेप केला सर. दीदी म्हणायचंस ना तिला? दीदी म्हणायचंस ना? दीदी म्हणायचंस ना तिला? याला अशी शिक्षा व्हायला पाहिजे की आयुष्यभर हा जेलमध्येच चढला पाहिजे. दीदी म्हणजेच बहीण मानणाऱ्या गिरीश नावाच्या नराधमानं आपल्याला राखी बांधणाऱ्या मेघनाच्या म्हणजेच आजच्या काळातल्या वर्किंग वुमनच्या संसाराची पार राख रांगोळी केली. स्वार्थासाठी केलेल्या या कृत्याबद्दल न्यायालयानं त्याला शिक्षा ठोठावली आणि त्याचबरोबर आपल्या बहिणी समान मेहुणीवर वखवखलेली नजर टाकणाऱ्या जीजू म्हणजेच अंकितला सुद्धा न्यायालयानं या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं. सनसनाटी केसेसच्या शृंखलेच्या आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात एका नवीन गुन्ह्यासह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.